कुपोषणाची जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्याकडे आजच्या घडीला सॅम बालके जे आहेत अतितीव्र कुपोषित हे जवळपास 2233 आहेत आणि मॅम बालके जे आहेत तर हे 15,744 आहेत। जवळपास आपल्याकडे 2563 इतक्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या आहेत। या सर्व अंगणवाड्यामध्ये फिगर आहे, परंतु कुपोषित बालकांसाठी पण आपल्याकडे जिल्ह्यात अक्कलकुवा, मुलगी आणि नंदुरबार येथे आणि धडगाव येथे NRC न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर हे सुरू आहेत। यामध्ये आपण या कुपोषित बालकांना ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य ती तपासणी तसेच औषध उपचार करत आहोत आणि त्यांना आहार सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे। सध्या आपल्या जिल्ह्यात मायग्रेशन बऱ्यापैकी झालेलं आहे, तर येणाऱ्या काळात जेव्हा मार्चमध्ये मायग्रेशन जे झालेलं आहे, स्थलांतर झालेले जे काही लाभार्थी आपले परत येतील त्यावेळेला आपण परत त्यांची तपासणी आणि पडताळणी तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढील ट्रीटमेंट आपण देणार आहोत। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष लक्ष दिलं जात असतं, परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 18,000 बालक जे ते कुपोषित असल्याचे आढळून आले। त्यामुळे शासनाकडून राबवण्यात येणारी योजना किती प्रभावीपणे राबवल्या जात असेल याचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे। त्यामुळे शासनाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात 4 केंद्र स्थापन करण्यात आलेले, या केंद्राकडून उपचार केले जात असतं, तर दुसरीकडे महिला व बालकल्याण विभागाकडून पोषण आहार पुरवला जात असतो। परंतु इतक्या योजना देऊन जरी कुपोषण कमी होत नसेल तर काय उपयोगाचा असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये कागदावरती नाचवण्यापेक्षा ग्राउंडवरती येऊन खऱ्या अर्थाने काम करावे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।